सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे 2024 टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज. मिस्टर अँड मिस खोपोली, खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित. मोफत प्रवेश, मोफत ग्रूमिंग. दिनांक 4 फेब्रुवारी 2024. वेळ सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत. स्थळ उज्ज्वल रंगमंच, जनता विद्यालय, खोपोली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश. खोपोलीत मराठा बांधवांचा विजयी जल्लोष. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी करून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याने संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण आहे. खोपोली शहरातही मराठा बांधव, महिला आणि तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार जल्लोष केला. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे डॉक्टर सुनील पाटील यांना उपस्थितांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. या संबंधीचा GR शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी GRची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मला सर्व मराठी बांधवांचे आणि मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जे आपल्या सगळ्या मराठी बांधवांचे जे नेतृत्व केलेलं आहे त्यासाठी खरंच अगदी मनापासून सलाम आहे. आज माझ्या माता भगिनी तिथपर्यंत पोहोचल्या नाहीत, पण आज प्रत्येकीने जे स्वतःच्या हाताने जे त्यांनी भाकरी वगैरे बनवलेल्या आहेत त्याच्यातून त्या सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. माझे सर्व बंधू त्यांच्यासोबत गेलेले आहेत. सर्वजण एकजुटीने इथे एकत्र येऊन प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने मेहनत इथं घेतलेली आहे आणि सगळ्यांनी आपली मेहनत, आपले सगळ्यांची ताकद लावलेली आहे. आपल्या सगळ्यांचा पुढाकार, सगळ्यांचं नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या यशाला, जो त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या या नेतृत्वाला सगळ्यांनी खूप मेहनत करून घेतलेली आहे आणि त्यांचं आपल्या सगळ्यांना यश मिळालेले आहे. त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आज खरंच खूप दसरा दिवाळी झाल्यासारखं वाटतंय. एक मराठा लाख मराठा आज जो आपण दिवस बघत आहोत हा फक्त आपल्या मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळे. आज आपल्याला, आपल्या मराठा समाजाला एक कणखर नेतृत्व, जो नेतृत्व असं आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारच्या कोणालाही न घाबरता, न जुमानता आपली भूमिकेवरती ठाम राहिले आणि हा असा नेतृत्व आपल्या मराठा समाजाला लागला हे आम्ही गर्वाने सांगू इच्छितो आणि अशा या नेतृत्वाच्या मागे आम्ही खंबीरपणे राहू. तसेच हा जो काही आपल्याला जो काही निर्णय महत्वाचा होता, आज गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित राहिलेला प्रश्न आपला फक्त मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळे सुटला गेलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करते. पण जास्तीत जास्त जे काही सहकार्य आणि इतर ज्या काही मराठा आपले बंधू भगिनी यांनी जो काही सहकार्य केलं, वारंवार त्यांचं जो नेतृत्व आपल्याला लाभलं आणि त्यांना आपण सगळ्यांनी सर्व मिळून सहकार्य केलं. तसेच आज मी या जनतेला सांगू इच्छिते की हा जो काही आपल्याला आनंद मिळाला आहे, हा आपण जसा सण आपण साजरा करतो दसरा दिवाळी, तसा या पद्धतीने आजचा हा दिवस आपण सर्वजण मिळून साजरा करूयात. आणि मी इथून पुढे सांगू इच्छिते की एक मराठा लाख मराठा, लाख मराठा कोटी मराठा. इथून पुढे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी राहू. एक मराठा लाख मराठा. सिंपल शब्दात भावना आहे. 350 वर्षानंतर आम्हाला एक प्रखर नेतृत्व मिळाले. ह्याच्यानंतर जो आदेश जरांगे पाटील साहेबांचा, तो आदेश आमचा, जो आम्ही त्यांनी वरतून जो आदेश येणार त्याचा पूर्ण त्या पालना मराठ्यांकडून होणार. आता एकच नेता मनोज जरांगे पाटील साहेब, बाकी कोणी नाही आमच्यासाठी. उल्लेख करतो 350 वर्षानंतर प्रखर नेतृत्व मिळालं आता मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या रूपाने. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्याने सर्वत्र जल्लोष होत असतानाच
शिरफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर डीजेच्या तालावर गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्यानंतर राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी शिवसेना खोपोली शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता। आरक्षणाच्या लढ्यात डॉक्टर सुनील पाटील यांना खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। 2004 पासून आपली जी खालापूर तालुक्याची जी टीम आहे, खोपोलीची जी टीम आहे, अगदी मनापासून सांगतो की अगदी तळागाळापासून जे पण ज्यांनी पण मेहनत केलेली आहे ती म्हणजे 2004 ते आज 2023-24 उजळला। या 24पर्यंत आपल्या खालापूर आणि खोपोलीवाल्यांनी जी साथ दिली त्या साथेचं आणि एवढ्या वर्षाचं आपलं जे फळ आहे ते आपल्याला खरोखर बघायला गेलो तर आपल्याला मिळालं। आणि ते शिवश्री आपले मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या भावनेतून आपल्याला हे आज चांगलं योगदान आणि आपल्याला यश आलेले आहे। स्वर्गीय मेटे साहेब असतील किंवा अण्णासाहेब पाटील असतील आणि ही सर्व मंडळी गेले आपले साधारणतः 200-250 लोकांनी याच्यासाठी प्राण दिलेले आहे। या सर्वांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली। आणि या सर्व मराठा बांधवांनी जी पण मेहनत केली त्यांच्या मेहनतीला खरोखर मानाचा मुजरा। आणि ही जी मेहनत आपली फुकट जाणार नाही। सकाळीच मनोज जरांगे पाटील साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना स्पष्ट सांगितलं, साहेब तुम्ही आरक्षण देताय पण जर का आमची फसवणूक केली तर पुन्हा मी आझाद मैदानावरती बसेन। आणि मराठ्यांना एवढं सोपं समजू नका, मराठ्यांची काय ताकद तुम्ही आज बघितली। आणि बोट वर करून सांगितलं त्यांना की मी तुम्हाला फसवणार नाही, फसवलं पण नाही आणि शब्द दिला तर पाळला। आणि मनोज जरांगे साहेबांची जी काय ताकद होती ती पूर्ण वाशीमध्ये आज नवी मुंबईने स्वतः मुख्यमंत्र्यांनी जगाच्या पाठीवर असा एक पण योद्धा होणं नाहीये तो असा की मनोज जरांगे पाटील साहेब। धन्यवाद। वाटतोय की संपूर्ण सकल माडा समाजाने आज या ठिकाणी विजय दिवस साजरा करायचा आहे। कारण तर आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने माडा समाज विजय दिन असेल। कारण तर मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जी काही मराठा आरक्षणाची हाक दिली आणि जो काही लढा पुकारला त्या लढ्याला संपूर्ण रायगड जिल्ह्यानंतर पाठिंबा दिलाच, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला। आणि म्हणूनच कोटीची सभा घेऊन त्यांनी ह्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने सरकारला नमून सरकारकडून हे आज खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण हे म्हणजे 100% मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्यात। अध्यादेश काढून घेतला। अध्यादेश देखील आजच त्यांनी त्यांच्या हातामध्ये स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले। पहिले सचिव आले होते परंतु काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटी देखील त्यांनी काल म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला। कालच आम्ही त्या ठिकाणी विजय सभा त्या ठिकाणी काल घेतली गेली, परंतु ती सभा होत असताना काही त्रुटी राहिल्या। त्या त्रुटी आज क्लिअर करून स्वतः मुख्यमंत्री तो अध्यादेश घेऊन आले आणि ते पत्र आज त्या ठिकाणी स्वतः नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं। आणि जरांगे पाटील बोलल्याप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शपथ घेतल्याप्रमाणे त्या ठिकाणी मात्र नवी मुंबईमध्ये हे मात्र पत्र त्या ठिकाणी मिळालं। म्हणून आजचा दिवस हा माडा समाजासाठी विजय दिन असेल एवढं आपल्या माध्यमातून सांगतो। यावेळी मनीष यादव, मंगेश दळवी, रमेश जाधव, संदीप पाटील, JP पाटील, संदीप पाटील, राहुल गायकवाड, अविनाश तावडे, अमोल जाधव, संतोष देशमुख, संदीप पाटील, विनीता कांबळे, भरत पाटील, भास्कर लांडगे, विनोद राजपूत, भाऊ सनस, अनिल मिंडे, दिनेश पाटील, भूषण कडाव, सुरेश तिखे, विवेक पाटील यांच्यासह मराठा बांधव, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।